वेबसाईट पाहिली सरकारची आणि आवश्यकता तो सगळा पेनड्राईव्ह डाटा आम्ही त्याला देतोय आता विखे पाटील साहेब आणि तो देतोय मी त्याच्यामध्ये. आता याच्या संदर्भात त्याचे जे काही त्यानंतर जे प्रमाणपत्र द्यायचे आहेत तर ती जी काही गाव पातळी समिती आहे ती थोडी आकारक्षम वाटत होती. त्या वंशवाळी समिती तहसीलदारची त्यामध्ये काही त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये आक्षेप होता. तर विभाग आयुक्ताच्या स्तरावर काल बैठक झाली पुन्हा प्रशासनाची आणि याची सुधारणा कशी करायची ते सूक्ष्ममध्ये लिहिलेलं आहे आणि आता नवीन त्यासाठी आम्ही सुधारणा आदेश काढतो. काल मनोज प्रसाद लाड साहेब आपल्या सोबत होते, आज ते नाही आहेत. काय नक्की कारण आहे? त्यांना वगळण्यात आलेलं आहे का? नाही 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 ते नव्हते इथं कारण त्यांना काय अर्जंट काम होतं. पण मी त्यांनी मला विनंती केली म्हणजे जा मी पाटलाशी बोलतो म्हणलं. हैदराबाद गॅजेटनुसार 58 लाख नोंदी मिळालेल्या आहे. मात्र हैदराबाद गॅजेटने मराठवाड्याच्या नाही राज्याच्या तुम्ही याचा अभ्यासच केला नाही म्हणजे तुमचा अभ्यास पूर्ण करून घ्या. 58 लाख नोंदी हैदराबाद गॅजेटच्या नाही आहेत, राज्याच्या 58 लाख नोंदी आहेत त्या समजून घ्या. आणि त्याच्यामध्ये मग हैदराबाद गॅजेटच्या ज्या काही नोंदी येतील त्याच्या संदर्भात कार्यवाही सुरू आहे ते वेगळे आहे. त्यामुळे हैदराबाद गॅजेटनुसार मराठवाड्यातल्या संपूर्ण मराठ्यांना आरक्षण मिळेल का? एक मिनिट बोलतो हैदराबाद गॅजेटनुसार मराठवाड्यातल्या सर्व मराठा आरक्षणामध्ये जाईल का? असा तोच आता प्रश्न आहे ना की त्याच्यामध्ये आता जशी काल काही त्रुटी सापडल्या मला जे पाटील मला सांगत होते की अधिकारी स्तरावर काही निष्काळीपणा होतो तर काल त्यामध्ये दिसतंय समोर आम्हाला कारवाई करतोय आणि त्याच्यामध्ये आम्ही आता कारवाईची सूचना दिली बरे. म्हणून हे त्याच्या ज्या त्रुटी राहिलेल्या आहेत त्या त्रुटी राहू नये परत आणि परत हा निष्काळजीपणा होऊ नये यासाठी आवश्यक सुधारणा मी करतो प्रशासकीय स्तरावर. आणि मला वाटतं ते एकदा निर्णय झाला या संदर्भात त्यांनी अप्रूव्ह केलं का मी ते आदेश करतोच आहे. पण आता विभाग आयुक्त जे आहेत म्हणजे मराठवाड्यातले सर्व मराठी आरक्षणात जातील त्यांच्या त्या वंशावळीवरच आहे ना सगळं अवलंबून. 100% काय जाणार नाही ना. ज्यांच्या वंशावळीवर असेल त्यांनाच मिळेल का? तुम्ही 61,000 हैदराबाद गॅजेटनुसार प्रमाणपत्र मिळाले, जरांगे पाटील 300 ते एकमत झालंय का? नाही प्रमाणपत्र जे मिळाले ते 61,000 जे होते ते सगळे आपण ती सातत्यानं चालणारी प्रक्रिया होती.